आणि सरपंच संतोष देशमुख यांना झालेल्या अमानुष मारहाणीचे फोटो समोर आल्यानंतर अवघा महाराष्ट्र हादरला। देशमुखांना मारहाण करताना आरोपींनी 15 व्हिडिओ चित्रित केले होते। या 15 व्हिडिओजमध्ये नेमकं काय आहे याची माहिती आता एनडीटीव्ही मराठीच्या हाती लागली आहे। या व्हिडिओजमध्ये आरोपींनी क्रूरतेची अक्षरशः परिसीमा ओलांडली हे स्पष्ट दिसतंय। देशमुखांचा छळ करून त्यांची निर्घृण हत्या केली। अंगावर काटा आणणाऱ्या व्हिडिओमध्ये नेमकं काय काय समोर आले बघूयात। पहिला जो व्हिडिओ पोलिसांच्या हाती लागला तो 1 मिनिट 10 सेकंदाचा आहे। या व्हिडिओमध्ये 5 जण हातामध्ये पांढऱ्या रंगाचा एक पाईप घेऊन आणि वायर सारख्या हत्यारानं लाथाबुक्क्यांनी संतोष देशमुख यांना मारहाण करताना दिसतायत। दुसरा व्हिडिओ आहे 53 सेकंदांचा। या व्हिडिओमध्ये संतोष देशमुख यांच्या पाठीजवळ तपकिरी रंगाचा एक पाईप पडलेला दिसतोय। त्याच वेळी एक आरोपी संतोष देशमुख यांची पॅन्ट काढताना दिसतोय। तिसरा व्हिडिओ आहे 35 सेकंदांचा, ज्यामध्ये एक आरोपी संतोष देशमुख यांना शिवीगाळ करत लाथेनं मारहाण करताना दिसतोय। दुसरा आरोपी हातात वायर सारखं हत्यार घेऊन मारहाण करतोय। चौथा व्हिडिओ आहे 2 मिनिट 4 सेकंदांचा। यामध्ये एक आरोपी तपकिरी रंगाच्या एका लवचिक पाईपनं संतोष देशमुख यांना बेदम मारहाण करताना दिसतोय। दुसरा व्यक्ती मोबाईलमध्ये याचा व्हिडिओ करत असताना दिसतोय। व्हिडिओच्या शेवटी आरोपी महेश केदारही दिसतोय। याच व्हिडिओमध्ये एक काळ्या रंगाची स्कॉर्पिओ गाडी दिसतेय। एक आरोपी संतोष देशमुख यांना कॉलरला पकडून बसवतोय असा 7 सेकंदाचा 5वा व्हिडिओ समोर आलाय। 36 सेकंदांचा जो 6वा व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये हातात तपकिरी रंगाचा पाईप घेतलेला एक आरोपी दिसतोय। याच व्हिडिओमध्ये संतोष देशमुख यांच्या चेहऱ्यावर तोंडावर मारहाण झाल्याचं दिसतंय। 7वा व्हिडिओ 14 सेकंदाचा आहे, ज्यामध्ये आरोपी संतोष देशमुख यांना हातातील तपकिरी रंगाच्या पाईपनं मारहाण करतायत। या मारहाणीचं व्हिडिओ शूटिंग करताना एका आरोपीचा हातही दिसतोय। 8वा व्हिडिओ आहे 52 सेकंदाचा, ज्यामध्ये एक आरोपी हातात तपकिरी रंगाचा लवचिक पाईप घेऊन आहे। दुसरा आरोपी संतोष देशमुख यांना जबरदस्तीनं काहीतरी विचारतोय। आरोपी मारहाण झालेल्या संतोष देशमुख यांना जबरदस्तीनं सुदर्शन घुले हा सगळ्यांचा बाप आहे असं म्हणायला लावतोय। हा 9वा व्हिडिओ आहे 20 सेकंदांचा। 10वा व्हिडिओ 5 सेकंदांचा आहे, ज्यामध्ये जखमी संतोष देशमुख यांच्या अंगावरचे कपडे काढून त्यांना उघडं बसवण्यात आले। 10वा व्हिडिओ 5 सेकंदांचा जो आहे त्यामध्ये आरोपी तपकिरी रंगाच्या पाईपनं देशमुखांच्या पाठीवर मारहाण करताना दिसतंय। दुसरा आरोपी याचं शूटिंग करताना दिसतोय। 11वा व्हिडिओ 12 सेकंदांचा आहे, ज्यामध्ये जखमी संतोष देशमुख यांचे कपडे काढून एक आरोपी त्याचं शूटिंग करतोय। जखमी संतोष देशमुख यांच्या अंगावरचं कपडे काढून त्यांना उघडं बसवण्यात आले। त्यांचे केस ओढून त्यांना जबरदस्तीनं बोलायला लावलं जाते। शूटिंग करताना यामध्ये एका व्यक्तीचा हात दिसतोय। 13वा व्हिडिओ आहे 4 सेकंदांचा। या व्हिडिओमध्ये संतोष देशमुख यांना जखमी अवस्थेमध्ये उलटं झोपवल्याचं दिसतंय। त्यांच्या अंगावर रक्ताचे डाग असलेली एक काळ्या रंगाची पॅन्ट दिसतेय। 14वा व्हिडिओ 24 सेकंदांचा आहे। त्यामध्ये जखमी संतोष देशमुख यांना शर्ट घालण्यासाठी बसवलं जातंय आणि त्या शर्टवर रक्ताचे डाग आहेत। त्या अगोदर आरोपी फाटलेलं आणि रक्ताचे डाग असलेलं एक बनियन फेकून देताना दिसतोय। 15वा व्हिडिओ 4 सेकंदांचा आहे, जो अंधारामुळे स्पष्ट दिसत नाहीये। पण या व्हिडिओमध्ये एका व्यक्तीला त्रास होत असल्याचा आवाज मात्र ऐकू येतोय। या संदर्भात आणखीन माहिती जाणून घेण्यासाठी माझे सहकारी मोहसिन शेख आता आपल्यासोबत आहेत। मोहसिन, फोटोज बघून अवघा महाराष्ट्र जितका हळहळला होता तितकीच हळहळ पुन्हा एकदा या व्हिडिओचं डिस्क्रिप्शन वाचून येते। त्यामुळे हे व्हिडिओ जर समोर आले तर
खरंच कठीण परिस्थिती होईल असं काहीसं डिस्क्रिप्शन पोलिसांनी जी चार्जशीट दाखल केली आहे त्यामध्ये आहे. कविता, नक्कीच आपण फक्त काही फोटो समोर आले होते आणि त्यानंतर महाराष्ट्रभरात या सगळ्या प्रकरणानंतर संताप पाहायला मिळत होता. माणुसकी संपल्यानंतरची जी क्रूरता होती ती या फोटोतून पाहायला मिळत होती. आणि आता जे 15 व्हिडिओ चार्जशीट मध्ये पोलिसांनी दावा केलाय की या आरोपीकडून जे 15 व्हिडिओ मिळाले होते आणि 8 फोटो जे आहेत तर समोर आले होते, त्या 15 व्हिडिओ मध्ये नेमकं काय आहे आणि ते 15 व्हिडिओ किती मिनिटांचे आहे याची सगळी माहिती जी आहे ती आपल्याकडे आली आहे. आणि जर आपण ती समिरी जी बघितली तर कशा पद्धतीने या व्हिडिओमध्ये शूटिंग करण्यात आलेलं आहे आणि किती क्रूरता जी आहे तर पुन्हा एकदा या आरोपींची जी आहे तर त्या निमित्ताने आपल्याला पाहायला मिळते. बेदमपणे मारहाण सुरू होती आणि असं असताना हे लोक व्हिडिओ शूटिंग करत होते. रक्ताने भरलेले कपडे जे आहेत संतोष देशमुख यांचे होते, तरी त्यांना त्यांची केस पकडून त्यांना बळजबरीने बोला म्हणून असं सांगितलं जात होता. सुदर्शन घुले जो हा या प्रकरणाचा जो मुख्य आरोपी आहे तो जो आहे तर सुदर्शन घुले सगळ्यांचा बाप आहे असं सांग म्हणून संतोष देशमुख यांच्याशी जबरदस्ती करत होता आणि त्याचं चित्रीकरण देखील केलं जात होतं. त्यामुळे हे आरोपी किती क्रूरतेने या सगळ्या प्रकरणात वागल्याचं आपल्याला पाहायला मिळतात आणि प्रचंड वाईट पद्धतीचे हे सगळे व्हिडिओ आहे. याची फक्त आपण टेक्स्ट जी माहिती आहे ती देतोय. हे व्हिडिओ प्रत्यक्षात जर पाहिले तर ते कुणीही बघू शकत नाही अशा पद्धतीने या व्हिडिओमध्ये जे आहे तर प्रचंड अशी मारहाण करण्यात आलेली आहे आणि संतोष देशमुख यांच्यासोबत एकदम खूप अशा छळ जो आहे तर या सगळ्या आरोपींनी केल्याचं आपल्याला या समरीमधून तरी पाहायला मिळतं. धन्यवाद मोहसिन, तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल.